ऐका, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला बाप खरा आहे ना त्याला बापाची किंमत नाहीये, बरोबर ना? ताट बसा रे. यामध्ये व्यसन कोण कोण करतंय? खरं खरं सांगायचं, कोण करतंय व्यसन? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. तुम्हाला एवढा सुंदर देह मिळालेला आहे, बरोबर आहे ना? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुम्हाला एक दिवस हा देह सोडायचा, बरोबर आहे ना? एक दिवस हा देह तुम्हाला सोडायचा, बरोबर आहे ना? पण तरी पण तुम्ही असं करताय. हा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टींची तुम्हाला किंमत नाही. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या गोष्टींची तुम्हाला किंमत नाही. आणि खरं आहे मित्रांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला आज काही संदेश देऊन जाणार आहे. तुला अजून मार पाहिजे का रे? महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आई जन्म देते. आईनं जन्म दिल्यानंतर सर हेच वय आहे घडण्याचं. मी ज्या वेळेस एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो, त्या वृद्धाश्रमामध्ये एक आजी होत्या. मग त्या आजींकडे गेलो, 500 रुपयाची नोट काढली मी आणि त्या आजींच्या हातामध्ये, अरे बाळा मला पैशाची गरज नाही रे बाळा, अरे बाळा मला पैशाची गरज नाही, 1 तारीख न चुकता माझ्या इथं 10,000 रुपये मला मिळतात. पण ती आई वृद्धाश्रमात आहे. का बरं वृद्धाश्रमात आहे? तुमच्यावरती संस्कार झाले नाहीत म्हणून आई वृद्धाश्रमात आहे. जर लहानपणी जर संस्कार केले असते आई बापानं तर ही वेळ आली नसती. एक साधं उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. एका बाळाची आई शेजारच्या घरामध्ये घेऊन जाते बाळाला. ए बाळा, ए बाळा, बाळा ऐकलं का? बाळा माझ्या बरोबर चल बाळा. बाळा आई बरोबर जातो आणि ही खरी घडलेली घटना आहे. ज्या वेळेस तो बाळू दुसऱ्याच्या घरी जातो त्यावेळेस त्या जागेवरती एक पेन्सिल पडलेली असते आणि ती पेन्सिल जी आहे ती पेन्सिल तो बाळू उचलतो. बाळूने ती पेन्सिल उचलली, आईला विचारलं. आई सुद्धा चुकते, चुकत नाही असं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी शिकून येत रिस्पॉन्स देत झाला. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी शिकून येत नाही, बरोबर आहे ना? इथं आल्यानंतर परत त्याला शिकाव्या लागतात गोष्टी. ती आई म्हणते बाळू घे ती पेन्सिल, असू दे. बाळू विचारतो आई घेऊन पेन्सिल? हा ठीक आहे घे पेन्सिल. बाळू पेन्सिल घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर एक पेन्सिल, साधी पेन्सिल त्याला पचते. साधी पेन्सिल त्याला पचते. पेन्सिल पचल्यानंतर तो मुलांच्या दप्तरातील पेन चोरायला लागतो. याला कारणीभूत काय आहे आणि याच्यातून तात्पर्य काय आहे हे तुम्हाला सांगतोय. तो पेन चोरायला लागतो, त्यानंतर कंपास चोरायला लागतो. बाळू 10वीला जातो, त्यानंतर सगळं दप्तरच चोरायला लागतं. दप्तर चोरायला लागल्यानंतर परत बाळू
11वीला आणि 12वीला गेल्यानंतर 11वीला आणि 12वीला गेल्यानंतर तो मोठमोठ्या चोऱ्या करायला लागतो. ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं माझ्या बाळाला, पण ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकला नाही. कारण का तर तो 12वी नंतर खूप मोठा दरोडेखोर बनला. 12वी नंतर तो खूप मोठा दरोडेखोर बनला. बाळू सोन्या चांदीची दुकानं फोडायला लागला. कारण काय आहे? फक्त बोला, पेन्सिल आहे, बरोबर ना? पेन्सिल पासून तो सोन्या चांदीची दुकानं चोरायला लागतो, तोडायला लागतो, फोडायला लागतो. मोठमोठ्या चोऱ्या, त्याच्यावरती भरपूर आरोप होता. आणि एक दिवस त्याच्यावरती फाशीची वेळ येते. बाळूला विचारलं जातं की बाळू, तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस बाळू सांगतो, माझी शेवटची इच्छा फक्त आणि फक्त मला माझ्या आईला भेटायचं आहे. कोणाला भेटायचं आहे? आईला भेटायचं आहे. त्यावेळेस बाळूच्या आईला बोलवलं जातं. बाळूच्या आईला बोलवलं जातं. बाळूची आई येते आणि बाळूच्या आईला बाळू आईपाशी जाऊन मिठी मारतो. परंतु त्या मिठीमध्ये एक खूप मोठं तत्व असतं. तो बाळू स्वतःच्या दाताने स्वतःच्या आईचा घसा फोडतो, रक्तबंबाळ करतो. कारण का तर लहानपणी जर त्यावेळेस त्या आईनं त्या बाळूला जर ती पेन्सिल घेण्यापासून रोखलं असतं तर आईवरती पण ही घसा फोडून घेण्याची वेळ आली नसती आणि बाळूलाही फाशीवर जाण्याची वेळ आली नसती. बरोबर आहे ना? त्यामुळं महत्वाची गोष्ट म्हणजे बाल संस्कार वर्ग इथं चालू होणं खूप मोठं गरजेचं आहे. असो, आता फक्त तुम्हाला आई आणि बाप सांगणार आहे. ताट बसा. आई आणि बाप. आई आई काय असते? बाप बाप काय असते? बाप. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला दोन्ही डोळे नाही त्याला दोन्ही डोळ्यांची किंमत विचारा. काय आहे महत्वाची गोष्ट? आई आईचं कर्तव्य बजावत असते, बाप बापाचं कर्तव्य बजावत असतो. आई आईचं कर्तव्य बजावत असते, बाप बापाचं कर्तव्य बजावत असतो. आईला कितीतरी ताप आला, आईला रात्री 102 ताप होता, तरी पण काय म्हणते आई म्हणते माझी लेक उद्या सकाळी शाळेत जाणार आहे, त्यामुळे तिला मला डबा करून दिला पाहिजे. कोणतीही आई बघा तुम्ही, कोणती आई 9 वाजेपर्यंत झोपते का रे? झोपते पण ती आई 9 वाजेपर्यंत. आई म्हणते माझ्या बाळाला, माझ्या दिदीला माझ्या बाळाला शाळेत जायचं आहे, माझ्या बाळाला डबा करून दिला पाहिजे, माझ्या दिदीला डबा करून दिला पाहिजे. आई असते. म्हणून तर म्हटलंय केविलवाण्या बाळाची आई वाचून वाट वळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. जिस्म होता है मिट्टी का मगर माँ तो अपने अचल में छुपा लेती है, क्योंकि बेटा भिखारी हो या हवालू पर माँ तो माँ होती है, माँ तो माँ होती है. आणि ज्या वेळेस तुम्हाला पश्चाताप होतो त्या पश्चातापाच्या वेळेस फक्त आणि फक्त तुमची आई उरलेली नसती, फक्त आणि फक्त उरलेल्या असतात त्या आईच्या आठवणी. मग त्यावेळेस तुम्ही म्हणता काय म्हणता त्यावेळेस? आई वाचुनी वाट वळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते,
जिस्म होता है मिट्टी का मगर माँ तो अपने अचल में छुपा लेती, क्योंकि बेटा भिकारी हो या गवाए, पर माँ तो माँ होती है, पर माँ तो माँ होती है. त्यावेळेस फक्त तुम्ही एकच म्हणता, अगं चुकलं तुझ्या बाई आई ग, चुकलं तुझ्या बाई रडता धाई धाई ग, रडता धाई धाई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग. 9 मासाचा गोळा तू ग पोटी वागविला, हाताचा पाळणा तुने प्राणचा दिवा केला. आई विना आई बिना माया साऱ्या जगामध्ये नाही ग, विश्वामध्ये नाही ग, येना माझे आई ग, येना माझे आई ग. त्यावेळेस तुम्ही आईला हात देऊन काही उपयोग नसतो, त्यावेळेस आईला हात देऊन काही उपयोग नसतो, कारण त्यावेळेस तुमची आई राहिलेली नसते. आता ऐका, बाप सगळ्यात मोठं कर्तव्य बापाचं असतं. प्रत्येकाला वाटतं बाप माझा रडत नाही, बाप माझा रडत नाही, बाप माझा रडत नाही. प्रत्येकाला वाटतं बाप रडतो कोणी, बाप रडतो कोणी. कधी रडतो? बापाला रडताना जर पाहायचं असेल ना बोली, रात्रीच्या 2 वाजता उठायचं, रात्रीच्या 2 वाजता उठायचं. तुमच्यासाठी लाचार होतो का? अरे बापाला सुद्धा तापानं फडफडलेलं अंग घेऊन कामाला जातो तो बाप असतो. तुम्ही बाप ऐका आता. खरंच ज्याला बापाला बाप नाही त्या मुलांना मुलींना बापाची किंमत विचारा दादांनो. महत्वाची गोष्ट म्हणजे एक, ज्यावेळेस बाप असतो त्यावेळेस खरंच बापाची किंमत कोणाला कळत नाही, परंतु ज्यावेळेस बाप आपला निघून जातो ना त्यावेळेस कळतं की बाप काय असतो. अरे तुमच्यासाठी भिकारी होणारा, तुमच्यासाठी लाचार होणारा, तुमच्यासाठी उपाशी राहणारा, तुमच्यासाठी दिवसभर कागाड कष्ट करणारा तो बाप डोळ्यासमोर आणा. तुम्ही तो बाप डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेस तुम्ही तुमचा जन्म होतो ना, आई जन्म देते परंतु सांभाळ बापच करतो. हा बाप ऐका बाप. अगं पोरी, तुझ्या शिक्षणाचा खर्च आहे. अरे पोरा, तुझ्या शिक्षणाचा खर्च आहे, तो चालवणारा फक्त बापच असतो. ऐका ऐका आता, बाप काय आहे ऐका. बाप काय आहे? बाप 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 बाप. तुम्ही म्हणणार बाप का सांगताय? तुमच्या 21व्या शतकामध्ये तुमच्यापासून दुरावलेला बाप आजपासून तुम्ही त्या बापाला कधी दूर झालेला पाहणार नाही. याच्यासाठी आज मी तुम्हाला बाप सांगणार आहे. तरी ज्यावेळेस तुझं लग्न ठरतं त्यावेळेस पोरी त्याची धावपळ चालू होती. 12:30चं तांदूळ असतं पोरी, 12:30चं तांदूळ असतं. 12:30 वाजता तुझं तांदूळ पडल्यानंतर प्रत्येक पाहुणा इकडं तिकडं इकडं तिकडं कोण आहेर देतंय. तू लग्नाच्या बोलावर चढलेली असती पोरी, लग्नाच्या बोलावर चढलेली असती पोरी. तुला फक्त महत्वाचा असतो तो नवरदेव. हो नवरदेव. लग्नाच्या बोल्यावरून तू 3 वाजता ज्यावेळेस खाली येते पोरी, बाप सांगतोय ऐक पोरी, बाप सांगतोय. लग्नाच्या बोल्यावरून तू 3 वाजता खाली उतरतीस पोरी. त्यावेळेस सुद्धा बाप फक्त एकच म्हणत, हे पाहुण्यानं, आलेल्या पाहुण्यानं, आलेल्या पाहुण्यानं, आलेल्या पाहुण्याने सगळ्यांनी जेवण गेल्याशिवाय कोणी
आलेल्या पाहुण्याने कोणी जेवण केल्याशिवाय जायचं नाही रे. माझ्या लेकीचं लग्न आहे रे, माझ्या लेकीचं लग्न आहे, सर्वांनी जेवण करून जावं रे. माझ्या लेकीचं लग्न आहे. सगळ्यात जास्त जीव बापाच्या लेकीवर असतो. सगळ्यात जास्त जीव बापाच्या लेकीवर असतो. 3 वाजता सगळे पाहुणे रावळे जिकडं तिकडं होतात. भोल्यावरून खाली आल्यानंतर तुला नवरा बायकोला जेवण घातलं जातं आणि 5 वाजता पहिल्यांदा हंबरडा पडते ती तुमची आई असते. तुमची आई असते. 5 वाजता हंबरडा पडते. अरे माझ्या सोन्याचा तुकडा कमी 19, 20, 22 वर्ष वागवला आणि पोरी आज तू दुसऱ्याची झालीस ग. पोरी तू आज दुसऱ्याची झालीस. त्यावेळेस पहिला हंबरडा आई फोडते, दुसरा हंबरडा भाऊ फोडतो, बहीण फोडते. अगं दीदी, माझ्या खूप काही गोष्टी चुकल्या ग दीदी, खूप काही गोष्टी चुकल्या. भावाचं म्हणणं आहे का दीदी? मी तुला खूप बोललो ग दीदी, मी तुला खूप बोललो. आजपर्यंत मी खूप त्रास दिला दीदी तुला, मी खूप त्रास दिला. भावही गळ्यात पडून रडतो. त्यावेळेस प्रत्येक घरातल्या व्यक्तीला वाटतं, अरे आजी येते, मामा येते, मामी येते, मावशी येते, आई येते, भाऊ येतो, बहीण येते, सगळे येतात, सगळे येतात. पण बापाला रडता येत नाही. बाप हातून रडतो, बाप हातून रडतो. बापाला नाही रडता येत. का नाही रडता येत? तरी तुझ्या हाताला ज्यावेळेस बाप धरतो, तुम्हा दोघांना गाडीपाशी नेतो, गाडीचा दरवाजा उघडतो. गाडीचा दरवाजा उघडल्यानंतर कोणी बाप दोघांनाही गाडीत बसवतो. मंडपाच्या बाहेर येतो, सजवलेल्या गाडीमध्ये दोघांनाही बसवतो. दोघांनाही बसवल्यानंतर बाप म्हणतो की आज तो बाप तुझ्या बाजूने नसतो लेकी. ऐक पुरी, तो बाप तुझ्या बाजूने नसतो पुरी, तो बाप जावयाच्या बाजूने असतो पुरी. संपूर्ण आयुष्यामध्ये कधी बापाची मान खाली झुकलेली नसते. कोणासमोर तो बाप झुकलेला नसतो. फक्त आणि फक्त तो आपल्या पोरीसाठी, आपल्या लेकीसाठी जावयासमोर आयुष्यात पहिल्यांदा झुकतो. पोरी आयुष्यात पहिल्यांदा झुकतो. जावई बापू, एखादी जर चूक झाली तर तिला माफ करा बरं का, तिला माफ करा. कारण बापाला मुलीची किंमत आणि खरी बापाची किंमत ही मुलींनाच असते. ज्या वेळेस गाडी माटी लावतो, मुलीला सासरी पाठवतो, मुलीला वाईट वाटतं. माझा बाप रडला नाही, बाप माझा रडला नाही, बाप माझ्यासाठी रडला नाही, माझ्यासाठी सगळे रडले, फक्त आणि फक्त माझा बाप रडला नाही. तरी ऐक, बाप रडतो, कधी रडतो बाप? ज्या वेळेस सगळे पाहुणे रावळे पाठवतो, तरी तुलाही सासरच्या मार्गाने पाठवतो. आणि ज्या वेळेस तुझी गाडी निघून जाते, त्यावेळेस त्या लग्न मंडपामध्ये बाप येतो आणि म्हणतो, ए मंडपाला, अरे इकडे येतो, हे घे तुझे पैसे, हे घे तुझे पैसे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. कोणासाठी करतोय? लेकीसाठी करतोय. हे घे पैसे, हे घे पैसे, माझ्याकडे उद्या असतील नसतील. अरे बँडवाला कुठे गेला रे? बँडवाला, अरे माझ्या लेकीच्या लग्नात तू चांगली गाणी वाजवली, हे घे तुला 1000 रुपये एक्स्ट्रा, उद्या माझ्याकडे असतील नसतील. फक्त आणि फक्त मुलीसाठी करत असतो. त्याचं नाव बाप आहे. आणि नंतर जेवण आला, जेवण आला कुठे गेला?
माझे सगळे कवळे खुश झाले. बास, मला एवढंच पाहिजे होतं. हे जेवणवाल्या हे तुझे पैसे घे रे. आणि 7:30 वाजता तुझा बाप परत 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 घराकडे जेव्हा जातो, पोरगी म्हणते, बाप माझा राहिला नाही. लहानपणापासून माझ्या बापाने मला दबावामध्ये ठेवलं. तू कोणत्या मैत्रिणीकडे गेली होती? काय काम होतं? कशाला गेली होती? लहानपणापासून लग्न होईपर्यंत दबावात ठेवलं. तो बाप असतो बोरी, तो बाप असतो. ज्याला खरंच बाप नाही ना, त्याला विचारा बापाची किंमत. 7 वाजता घरी आलेला बाप तरी तुझ्या रूम मध्ये जातो आणि तुझ्या कपाटातली प्रत्येक वस्तू घेऊन त्या प्रत्येक वस्तूला मिठी मारून तो बाप रडत असतो. बाप रडत असतो. आई होती, अरे कशाला रडता एवढा? कशाला रडता एवढा? आपली लेक सासरी गेली म्हणून का? मग त्यावेळेस आईच्या खांद्यावरती डोकं ठेवून पूर्ण आईचा खांदा होळा करणारा तो देव माणूस बाप असतो. तो देव माणूस बाप असतो. बापाची किंमत ज्याला बाप नाही त्यालाच कळते. अगं, तू ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस तू कपड्याच्या दुकानामध्ये दीपावलीला गेल्यानंतर तुला असं वाटतं की हे सगळं दुकान माझं आहे. का बरं वाटतं? कारण तो बाप पाठीमागा आहे आपल्या, म्हणून ते आपल्याला वाटतं. बाप स्वतःसाठी साधा ड्रेस घेऊन दिवाळी साजरी करेल, पण तुला 2,500 रुपयाचा ड्रेस घेऊन तुझी दिवाळी साजरी करतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्यावेळेस तुझी सहल असते ना, त्यावेळेस सहलीला सुद्धा पैसे भरतो. सहलीला पैसे भरतो, त्याचं नाव बाप आहे. आणि ज्या मुलीला बाप नाही तीही मुलगी 6 वाजता सकाळी येते. तुम्ही एसटीत बसलेला पाहते, पण ह्या मुलीला जाता येत नाही. कारण हिच्या बापाने हिचे पैसे भरलेले नसतात. कारण का तर हिला बापच नसतोय. त्या व्यक्तीला विचारा बापाची किंमत. असं आता सर्वांनी ताट बसायचं आहे. डोक्यावरती हात ठेवून आपल्याला एक शपथ घ्यायची आहे की आजपासून बापाला मान खाली घालायला लावण्यासारखी कोणतीही गोष्ट मी आयुष्यामध्ये करणार नाही. डोळे बंद करा सर्वांनी. आजची ही खरी शपथ आहे. कारण तुम्ही आजपर्यंत व्याख्यान ऐकली, कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, परंतु ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिली. आता तुम्हाला ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला अंमलात आणायची आहे. आजपर्यंत झालेल्या चुका निसर्ग तुम्हाला सर्व माफ करतो या व्याख्यानाप्रसंगी. पण इथून पुढे लक्षात घ्यायचं आहे. शपथ सुरुवात करतोय मी. डोळे बंद करायचे आहेत. हे बुरी, हे बुरा, आठवडे तुझा बाप आठव. बापाने तुला काही कमी केलेलं नाही. बाप आठव, बाप. आई पण आठव बरा. ज्या बापाला लहानपणी तू हे बुरी 2 वर्षाची होतीस ना, त्यावेळेस तू म्हणायची, बाबा माझ्यासाठी तुम्ही घोडा बना, बाबा माझ्यासाठी तुम्ही घोडा बना. तो भाग तुमच्यासाठी. वयाच्या 2 वर्षी
तो बाप तुमच्यासाठी घोडा बनलेला असतोय. त्या बापाला डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेस तुम्ही बापाला सांगता, बाबा बाबा माझ्यासाठी घोडा बना ना बाबा, बाबा माझ्यासाठी घोडा बना ना बाबा, बाबा बाबा माझ्यासाठी घोडा बना, तो बाप घोडा बनतो. बाबा बाबा माझ्यासाठी हत्ती बना, बाबा माझ्यासाठी हत्ती बना, बाबा 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 माझ्यासाठी हत्ती बना. त्यावेळेस तो तुमचा बाप. आठवा, बापाची मान खाली जाणार नाही अशी आज मी शपथ घेतो. असं प्रत्येकाने हृदयामध्ये करून ठेवा. अगं जाणार आहेस का तू लेकी सोडून? कोणता तरी मुलगा एखादा 2 महिन्यासाठी 2 वर्षासाठी तुझ्या आयुष्यात येतो, तो तुला घेऊन जातो, 6 महिने तुझ्या शरीराचा उपभोग घेतो आणि सोडून देतो. तरी मी तो बाप म्हणतो. बापाला फोन कर 6 महिन्याने की बाबा बाबा माझं चुकलं, बाबा बाबा माझं चुकलं, बाबा मला परत माघारी यायचंय, बाबा बाबा माझं चुकलं. त्यावेळेस बाप तुम्हाला माफ करतो. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आठवा त्या बापाला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बाप पोलीस स्टेशनला म्हणतो, साहेब साहेब माझी पोरगी, साहेब माझ्या पोरीला शोधून काढावं साहेब, 3 दिवस झालं साहेब माझी पोरगी पळून गेली साहेब, तो नराधमही उठून काढा, पण साहेब माझ्या पोरीला माझ्या ताब्यात द्या. तिच्या आईनं 3 दिवस झालं अन्न सेवन केलं नाही साहेब. तुमचा बाप तिथंही लाचार बनतो. आजपासून प्रत्येक वाघिणीनं ठरवायचं की माझ्या बापाची मान खाली जाणार नाही, माझ्या बापाची मान खाली जाणार नाही. आणि मान खाली जाण्यासारखं कोणतंही कार्य मी करणार नाही. वाघ असो किंवा वाघीण असो, एवढ्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना आई बाप आहे त्यांनी आई बाप जपा. हा एकच संदेश घेऊन तुम्ही घराकडे जा. गेले पहिल्यांदा बाबाला भेटी मारा. बाबा 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 आमच्या साखरे सरांनी एक कोणता तरी माणूस आणला होता, त्यानं सांगितलं, कारण ती मिठी तो स्पर्श पुन्हा तुम्हाला कधीही मिळणार नाही. आता नाही तर परत कधीच नाही, आता नाही तर परत कधीच नाही. बरं का माझ्या वाघिणीनो, माझ्या लेकीनो, आता नाही तर परत कधीच नाही. आज घरी गेल्या पहिल्यांदा बापाला मिठी मारायची पोरानं. आज घरी गेल्या बापाला मिठी मारायची, बापाला म्हणायचं, काय म्हणायचं बापाच्या, बाबा बाबा आजपर्यंत मी चुकले बाबा, इथून पुढे माझी कोणतीही चूक होणार नाही बाबा, इथून पुढे माझी कोणतीही चूक होणार नाही. आणि कडकडून बापाला मिठी मारा. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बाप जपा, तोपर्यंत बाप जपा. सर्वांनी डोक्यावरचे हात खाली घ्या. बापाला आठवा बरं का. परत बाप भेटत नाही. परत फक्त आणि फक्त त्या बापाला फोटोमध्ये पाहायचं आणि फोटोमध्ये पाहून बापाच्या आठवणींना जपायचं. बापाच्या वस्तू असतील त्या वस्तूंना जपायचं आणि तोच आपला बाप म्हणून स्वीकार करायचा. म्हणून सर्व वाघिणींना आणि वाघांना सांगतो, आजपासून कोणताही मुलगा व्यसन करणार नाही. आजपासून प्रत्येक मुलीच्या मनामध्ये विचार पाहिजे, प्रत्येक मुलीच्या मनामध्ये विचार पाहिजे की
माझ्या बापाची, माझ्या आईची, माझ्या खानदानाची मान खाली जाणार नाही, असं कोणतंही कर्तृत्व मी करणार नाही. मुलांनी पण लक्षात ठेवा, व्यसनापासून लांब राहा, कारण ही एक शरीररूपी गाडी आहे. जसं गाडीमध्ये पाणी टाकल्यानंतर जमत नाही, तसंच या शरीररूपी गाडीमध्ये तुम्ही साला मावा खाता, गोवा खाता, गुटखा खाता, दारू पिता, सिगरेट ओढता. तुमच्या आई बापाचे संस्कार नाहीत यात दिसून. आजपासून मी कोणतेही व्यसन करणार नाही. आजपासून मी माझ्या आईला आणि बाबांना कोणतीही गोष्ट खोटी बोलणार नाही. हे फक्त आज शपथ रूपी तुम्ही इथं घेतलेलं आहे, परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण मनामध्ये, काळजामध्ये पेरून घरी घेऊन जायचंय. आणि प्रत्येक व्यक्तीनं घरी गेले गेले आपापल्या बापाला मिठी मारायची आहे. इथं कोणाचे आई वडील आले असतील तर त्यांनी पुढे या. कोणत्या मुलीचे पॅरेंट्स लोक आले असतील तर या. कोणत्या मुलाचे या, पुढे या. इथे या, इथे या, पुढे या पटकन या, पुढे चला. कोणाचे पालक आहेत उठा, इथे या तुम्ही. कोण आहेत मुलं, कुठे आहेत? मार मिठी आईला, मार मिठी आईला, मार मिठी, मार मिठी, मार परी मिठी आईला. ही मिठी पुन्हा नाही बरं का, आज नाही तर कधी नाही. मार मिठी बा आईला, मिठी मार. आई बाप आहे तोपर्यंत जपा. आणि प्रत्येक पालकांना माझी विनंती आहे, मुलांना संस्कार. दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून सावध ठेवा, कारण आजची पिढी आपली फक्त आणि फक्त व्यसनाने बर्बाद होत चाललेली आहे. अगर तुम्ही तुमच्यावरती प्रेम करावं, कोणी पण एवढं हलक्या काळजाचे नाही. तुम्ही कोणी पण यावं, 2 महिन्याचा सहवास लाभावा, तो तुम्हाला घेऊन जाणार, तुमच्या शरीराचा उपभोग घेणार आणि तुम्हाला सोडून टाकणार. आणि फ्रीज मध्ये तुकडे करून भरले जातात तुमचे. आज महाराष्ट्रामध्ये किती घटना घडतात, तुम्ही ऐकतही असाल आणि पाहतही असाल. प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे, तुम्ही जिजाऊसारखे व्हा आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्हा. आणि प्रत्येक स्त्रीकडे पाहताना, पर स्त्रीकडे पाहताना माते समान, बहिणी समान पहा, एवढाच संदेश देतो. सब आनंद है, सब आनंद है, सब आनंद है. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कोणाला भावना व्यक्त करायच्या असतील तर करू शकता. यापुढे आत्ताची शपथ